जय महाराष्ट्र. दुपारी गाडी काढली आणि चक्री करत पंपावर आलो आणि गाडीत त्याला टाकलं, कारण आज आम्ही निघालोय भुईंज मध्ये असलेल्या जननायक कॅबिनेट मंत्री केसरी मैदानावर. भुईंजचे माननीय उपसरपंच शिवमण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या मैदानाचं आयोजन केलेलं आहे. 15-20 मिनिटाच्या चक्रीनंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो मैदानावर. आजच्या या मैदानात टोटल 65 गट आहेत. आम्ही हुशार केल्यामुळे 65 गट पळून सेमीफायनल सुरू झालेली. सेमीफायनल मध्ये पण टोटल 9 गट पळालं. ते बघत बघतच आम्ही सुट्टीवर आलो. झेंडा पंचानं झेंडा खाली टाकल्यावर बैल एकदम 120 न सुटली. बैलगाडी क्षेत्रात थर्ड अंपायर म्हणून ओळख असणारे विश्वजित साळुंके पण आम्हाला इथे भेटले. मग काय, त्यांनी आम्हाला नेलं नाश्ता करायला आणि घेतली एक झणझणीत भेळ. बेर हटवल्यावर जरा एनर्जी आली. मग आम्ही गेलो फायनल बघायला. फायनल मध्ये टोटल 9 गाड्या पळल्या. बऱ्यापैकी सगळ्याच गाड्या जोरात पळल्या. त्यानंतर निकाल बघायसाठी सर्व बैलगाडा प्रेमींना स्क्रीन पुढे गर्दी केली. अर्ध्या तासानंतर पंचांनी निर्णय दिला आणि आजच्या या भव्य जननायक कॅबिनेट केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी लाडू, सुंदर, सोन्या आणि पुष्पा झाला. तुम्हाला यातली कुठली जोडी आवडली मला कमेंट करा. जाता जाता आपल्या पेजला फॉलो करा.